चाललो आहोत सायली एंटरप्राइजेस मध्ये. सगळे मखर सजावट सगळं पाटासकट सगळं मिळतं आतमध्ये. चला बघूया. हे गोल्डन वर्क मध्ये आहे. हे बघा गोकुळाष्टमीसाठी पाळणे वगैरे लाकडाचे पाळणे आहेत. त्याला आता आपण मखर बघूया. आणि सगळ्यांमध्ये एलईडी आहे. युनिक आहे वाटलं. विठ्ठल भगवानासाठी विठ्ठल मूर्ती असेल त्यासाठी पण अष्टविनायक बाप्पांचं डेकोरेशन. तरी ही छान मूर्त आणि मागची अंबाबाई पण अशी ठळक दिसेल. असे घ्यायचे प्लेन मध्ये आणि असे वर्क करायचे. जंगल थीम साठी खूप छान आहे. खरंच म्हणजे सगळं आहे. पाटापासून अगदी बाप्पाला सर्व आहे. सगळं आहे. म्हणजे सगळं एका जागेवर. एक चीज घ्यायला आहे मार्केटला असं नाही. इकडे सर्व एका जागावर तुम्हाला सर्व मिळणार. चाललो आहोत सायली एंटरप्राइजेस मध्ये. सगळे मखर सजावट सगळं पाटासकट सगळं मिळतं आतमध्ये. चला बघूया. एंटरप्राइजेस मध्ये आलेलो आहोत. पाटांपासून सुरुवात आहे. हे खूप छान आहे बघा. वर्क मध्ये केलेले पाट आहेत. पूर्ण वर्क आहे. हा अर्धवट नाहीये. हे बघा 12x18 आहे पाट. हा 350 आहे. 350 रुपयाचा पाट आहे. चौरंग आहेत. छोटे पाट आहेत. पूर्ण असं वर्क मध्ये केलेले आहेत पाट. सिल्वर का चौरंग नाही पाट आहे ना. हा चौरंग आहे. ह्याची साईज आहे 10-15. हा 10x15 आहे. 500 रुपये आहे. हे बघा हे गोल्डन वर्क आहे. सगळं आहे बघा. गोकुळाष्टमीसाठी पाळणे वगैरे लाकडाचे पाळणे आहेत. हे प्लास्टिक मध्ये आहेत. हे काय म्हणतात त्याला हा पाळणे आहेत. लाकडी आहेत. स्टीलचे पाळणे आहेत बघा. इथे लाकडी पाळणे पण आहेत. खूप भारी दिसतात. सगळं आहे. गादी फेटे खूप छान आहे. डेकोरेशनसाठी पण आहे. आतमध्ये आता आपल्याला मखर बघायला जायचंय. हे बघा वेगळं डेकोरेशन. हे बघा हे छान आलेत ना. हे काय म्हणजे असं हा फळांचं आपण देवापुढे ठेवतो ना डेकोरेशन साठी. असं सजावट बाप्पाची सजावट. त्याला आता आपण मखर बघूया. हे बघा छान आहे. त्याचे नाव लिहिले राऊंड असून राऊंड असं आहे ना. सुको करता एलईडी मोरिया. हा एलईडी मखर ना. हो लाईट्स आहेत ना याच्यामध्ये. हो हे पण एलईडी सगळ्यांमध्ये लाईट्स आहेत. अतिशय पूर्ण दाखव बघ. छान डेकोरेशन साठी मागे ठेवायला वगैरे. ह्याच्या बाजूने फुलांची वेल वगैरे लावली तरी छान दिसतं. हे पण छान आहे. हा पण मस्त आहे ना. तुम्ही फक्त सिंगल हे मागे ठेवून आहे ना पुढे आहे ना हे लावलेत ना लोड असे लोड आणलेत तर खूप छान मस्त आहेत ना कलर. प्रभाळ म्हणून लागले. हो प्रभाळ नागशिरी. कसं आहे ते 3,400 आणि हे प्लास्टिकचे 500 रुपये. हे लावून म्हणजे फक्त आपलं हे दाखवायचं. मंदिराचं फील दाखवायचं असेल ना. मंदिराचं आहे ना. मंदिराचं फील दाखवायचं. बघ आपली संभाजी महाराजांची मूर्त असेल ना तेही ठेवायला छान आहे. शिवाजी महाराजांची मूर्त असेल तरी ती ठेवायला छान आहे. मस्त मकर आहे. आणि सगळ्यांमध्ये एलईडी आहे. युनिक आहे वाटलं. हा एक खूप छान वाटतो. अपेक्षा ना 1 फुटासाठी. हो मस्तच वाटतं ना. हे फोल्डिंगचे आहेत. हा हे सगळे पुठ्ठ्याचे आहेत. मला वाटतं माळ्याचे पण आहेत. महादेवासाठी. हे बघा हे विठ्ठल आहे बघा. विठ्ठल भगवानासाठी विठ्ठल मूर्ती असेल त्यासाठी पण ह्यावेळेस खूप आहेत.
किंवा साधी मूर्ती ठेवून पण ठेवून माऊलींचं डेकोरेशन खूप छान दिसेल. प्रभाळ माऊलींची मस्त वाटेल. आणि बघा महाराजांचे पण आहेत. साईज आहे, एक मोठी पण आहे वरती आणि थोडीच खालीच छोटी साईज आहे. म्हणजे तुमची मूर्ती 1.5 फुटाची, 2 फुटाची, 3 फुटाची, 4 फुटाची बसू शकते त्यामध्ये, जसं तुम्हाला हवं असेल. मग छान आहेत, खरोखर छान आहेत सगळे मकर. आणि बघा गुफा बनवलेली आहे. हे यांचं पर्सनल असेल ना? हे स्वामींसाठी छान आहे ना, स्वामींची मूर्ती छान झाली. गुफा हे बघा, म्हणजे याच्यात कोणतेही ठेवलं तरी छान दिसेल. जर तुम्हाला जर ठेवायची असेल खास असं गुफासाठी पाहिजेच असेल तर महादेव, स्वामी समर्थ, खूप छान मूर्त्या दिसतील याच्यामध्ये. हे बघा ठेवले श्री गुरुदेव. हे 1 फुटाचे छोटे छोटे, 1 फुटाचे पण अर्ध्या फुटाचे गणपती असतील ना त्याच्यामध्ये छान राहतात. असं वाटत ना, छोटे छोटे. हे बघा हे वाऱ्याने सरकलेत. छोटे म्हणजे अर्ध्या फुटाचे बाप्पा असतील ना त्याच्यावर खूप छान रेखीव दिसतील. या मॅडम या. कोल्हापूरच्या हो, इथं इकडचे आणि वरचे मस्त आहेत. छान सगळे एलईडी लावलेत पण सगळ्यांना. अष्टविनायक बाप्पांचं डेकोरेशन. आणि बघा छान त्याला पाण्याचं पण हे दिलं, वॉटर पाण्याचं झऱ्यांचं पण दिलंय पाणी. एलईडी आहे त्याच्यामध्ये. म्हणजे जास्त काही डेकोरेशन करायची गरज नाहीये. एवढा जर मकर आणून ठेवला आणि त्याच्यामध्ये बाप्पा ठेवला तरी छानच दिसणार आहे, अगदी मस्त. आणि हे स्वामींसाठी आहेत खास मकर. औदुंबर दाखवलेलं आहे बघा, औदुंबरचं आहे. 3,500 मकर आहे हा, खूप छान. पण हे महाराजांसाठी आहे. मोठं औदुंबर पण आहे बा अपेक्षा. काय अंबाबाईचं पण आहे डेकोरेशन. वाव, वर ठेवलेत ना, आहेत खाली आहेत, छोटे आहेत, बघूया आपण. आहेत मोठा औदुंबर पण आहे, खूप छान आहे, खूप मस्त. कोणतीही मूर्त ठेवा छानच दिसणार आहे. पण जास्त म्हणजे जशी मूर्त असेल आणि जसं मकर असेल ना तर अजून उठून दिसतं. हे बघा छोटा महादेव जरी याच्यात बसवला तरी खूप छान दिसेल. हे अजून आहे ना शिवाजी महाराजांचे. हे महाराजांसाठी आहे बघा, लिहिल्यावर खाली शिवछत्रपती. हे बघ अपेक्षा आहे बा अंबाबाई. आपली 1 फुटाची असेल ना मूर्त बाप्पाची, 1 फुटाची असेल ना तरी ही छान मूर्त. आणि मागची अंबाबाई पण अशी ठळक दिसेल. म्हणजे एवढा जरी बाप्पा असेल ना तेवढा अंबाबाई पूर्ण दिसेल. म्हणजे दोन्ही दिसतील, मूर्ती आणि अंबाबाई तर दोन्ही दिसतील. आईंची प्रतिमा खूप छान आहे बघा ना, खूप मस्त वाटते प्रतिमा, खूप छान केलेलं आहे. हे वक्रतुंड, ह्याच्यातही कुठल्याही आकाराचा कोणताही बाप्पा ठेवा छानच दिसेल. नाही खूप छान आहेत. आणि सगळ्यांमध्ये एलईडी आहेत, तुम्हाला वेगळी लाइटिंग करायची गरज नाहीये. टेबलावर तुम्ही मकर ठेवला तरी खूप छान दिसेल. हे बघा महादेवांचं खूप छान आहे डेकोरेशन, मस्त वाटतं ना भेंडी. ह्याच्यावर पण 1.5-2 फुटापर्यंत मस्त राहू शकते, खूप छान वाटते. वरती पण आहे, ते पण महादेव ठेवू शकतो. तिथे अष्टविनायक आहे त्याच्यामध्ये पण महादेव ठेवू शकतो. आणि बघा स्वामींसाठी पण छान एक मकर आहे. म्हणजे स्वामींची मूर्त नसेल तरी स्वामींची प्रतिमा आहे तिथे, खूप छान आहे बघा फोटो. आणि खरोखर सगळ्यांनी एलईडी वापरलेला आहे ना तर एक्स्ट्रा लाइटिंग करायची गरज नाही आहे मकराला, खूप मस्त आहे. सगळ्या मकरांमध्ये एलईडी लावलेली आहे. ते बघा माऊलींचं किती छान आहे बघा, रेखीव अगदी आहे ना. हे बघा इथे पण त्यांच्या पण मुखातून पाणी येणार आहे. हे बघा ते पाण्यासाठी कनेक्शन आहे, त्याच्यातून पण पाणी येणार. ते म्हणजे ते सर्कल फिरत राहणार पाण्याचं. इथे असं साठा नाही, तो सर्कल पाईपचं आहे बघा, तो फिरत राहणार सर्कल आतमध्ये. हे असे घ्यायचे प्लेन मध्ये आणि असे वर्क करायचे. आणि हे तुम्ही जाळीचे मंदिर वगैरे बनवता ना
डेकोरेशन साठी, तर तुम्ही ते बनवू शकता छान. हे स्टिकर आहेत ना, हे स्टिकरच असतील. स्टिकर नाहीये नाही ना, ते मिरर किंवा हे बोलतो मी. हा हे छोटा राष्ट्रगीत गणपती. काही तुम्हाला घरी बनवायचं असेल ना मखर तुमच्या हाताने, तर तुम्ही हे असे वेगवेगळे पार्ट्स घेऊन जाऊ शकता. हे माई गोल्डन घेतलं काय, हा फुटते काय बोलतात त्याला, थर्मोकॉल. लाईट वेट आहे. म्हणजे तुम्हाला जंगल थीम दाखवायची असेल ना, जंगल थीम साठी खूप छान आहे. गणपती बॅक साईडला हे बघा, हे खांब आहेत. तुम्ही हे खांब घेऊन आहेत ना, हे खांब आणि हे डिझाईन वगैरे घेऊन आहेत ना, छान मंदिराचं थीम होईल है ना मंदिरासाठी. आणि हे सगळं फोल्डिंग आहे बघा, लॉक मध्ये होतं. हे लॉक्स आहेत, हे लॉक्स बसतात त्याच्यात. ह्याच्यामध्ये लाईट सोडली का छान कुठे लावलं, हा कॅन तिथे लाव. गोल्डन पण आहे. जाऊ तुम्हाला त्याने हे खांब आहेत ना, 50 वर्ष 50. पूर्ण मखर तयार करू शकता तुम्ही महाराजांचं पूर्ण. काय हे बघा, या सीट्स आहेत. तुम्ही या सीट्स वापरून मस्त, हे बघा माऊलींचं पण आहे. उचल, कुठे गेलंय बघ, त्यांना ते हातात. हे बघा, म्हणजे आपण मंदिर करून पण ठेवू शकतो. किती छान आहे माऊलींचं. मंदिरात इथे लावायला बघू छान दिसेल ना. अपेक्षा तुम्ही मोठं असं मंदिर बनवायचं असेल ना डेकोरेशन साठी, तर बनवू शकता. ते बघा, हे बघा, हे पूर्ण चटईसारखंच आहे जाळी, पूर्ण वेलीची, म्हणजे कडक नाही. मग तुम्हाला जंगल थीम दाखवायचं असेल किंवा बाबा हिरवळ दाखवायची असेल तर खूप छान आहे ना. नाही, छोट्यांमध्ये पण आले तेच त्याचं काय नाही. हे बघा, एकाच जागी पूर्ण बाप्पाचं डेकोरेशन मिळणार, अगदी पाटासकट. सहेली एंटरप्राइजेस मध्ये सगळं अवेलेबल आहे. हे बघा, एक किती 50 रुपयाला आहे. हे बघा, एक माळ ही 50 रुपयाला आहे. वेगवेगळी किंमत आहे. हे वेगळंच डिझाईन. हे 120 रुपयाचं. एक सिंगल आहे ना, जोडी आहे की सिंगल आहे. फॅब्रिक मध्ये आहे, वॉशेबल करू शकतो का, फॅरी आहे पण फॅब्रिक मध्ये असते. ही पण मस्त वाटते ना अपेक्षा. 100 रुपयाला छान वाटतं ना, वेगळी. ही बघा, म्हणजे प्रत्येक माळीची प्राइस दिलेली आहे. तुम्ही येऊन बघू शकता, तुम्हाला जे आवडेल तुम्ही घेऊ शकता. डझन लावायला छान आहे ना. डझन घेतलं तर 300 रुपये. 300 रुपये डझन. छान आहे ना सिटी बाहेर लावायला लाइटिंग मध्ये. त्यावेळेस नवीन आलेत का? नाही, गेल्या वर्षी होते गेल्या वर्षी. नाही पण नवीन दिसते. मी पहिली वेळ बघितले. सगळे एक एक कलरचे घेतले तर मस्त वाटतं ना, एक एक कलरचे घेतले. एक पीस 30 रुपयाला आहे. एक डझन घेतला तर 300 रुपयाला पडेल ना. आणि खरंच खूप युनिक आहे. मागे तुम्ही प्लेन कपडा लावलात आणि त्याच्यावरती एक एक सोडलात ना, आणि त्याच्यावर लाईट असेल तर खूपच उठून दिसेल. खूप मस्त आहे खरंच. लाईट आहेत ना पाठीमागे पडते. नाही, त्याच्यावर लाईट पडली का अजून ते काच डबल हे करेल ना, शाईन करेल. हे बघा, ह्या पट्ट्या आहेत. हे सगळं सजावट डेकोरेशन साठी. हे बघा, हे आपण खाली फुलांचं पाणी घालून फुलं ठेवतो आणि वरती दिवा लावू शकतो. छान आहे डेकोरेशन साठी.
ते रांगोळी सारखं चिकटून फेकतं ना. गणपती बाप्पा मोरया घ्यायचं ना. बर्थडे सारखं वाटतं ना. हे कसं गणपती वाटत हे कसं 100 रुपये असेल. आपण बाहेर पण लावू शकतो ना दारात वरती गेटवर हा है ना. 100 रुपये ना. एक पाकिट 100 रुपये. दाखव दिवशी जातो. बोल ना. छान आहे. 100 रुपये एक पॅकेट आहे. आणि हे पूर्ण माळ जसं आपण बर्थडेचं लावतो ना चॅट तसं लावायचं गणपती बाप्पा मोरया. तुम्ही गेटवर लावू शकता, मागे याच्यावर पण लावू शकता, पडद्यावर पण लावू शकता. भरपूर हे ते सिंगल 120 रुपये ना हे. हे तुम्हाला आठवलं. मला लहानपणी हे आमच्या इथे असायचं पाठीमागे चक्र फिरत फिरत. हे आता जरा हे डिस्को बनवलंय पण तेव्हा ते कलरवाला असायचं. जसं ते बघ आहे ना तसं प्लेन मध्ये आणि ते बाप्पाच्या वाटी फिरत राहायचं. 4 बाय तुम्हाला म्हणणार आहे. हे बघ 1000 रुपयाचं एक आहे. तेलीचं पान आहे. अगदी खरं वाटतंय. हाताला पण खरंच स्पर्श. हा स्पर्श पण खरं वाटतंय. हा अरे 225 हे पण नाही पप्पाच्या वर पप्पाचा फोटो आहे. लेक्चर म्हणजे एकदम सिम्पल डेकोरेशन करायचं असेल ना तर हे साहित्य नक्की घेऊन जा. कसं आहे हे ते हाताला पण रिअल वाटतंय. खूप मस्त. हाताला पण रिअल वाटतंय. हो ना एकदम खरं. कोण बोलणारच नाही ते खोटं लावले म्हणून. खूप भारी वाटतं. ते आपण मागे डेकोरेशन वगैरे करतो ना आंब्यांच्या ह्याला. हो पाठीमागे बॅकड्रॉप पण हे सगळे पान लावून. आता काय ते हे चालेल. आपण आता पहिला कसं गणपतीला नवरात्रीलाच वापरत होतो. आता ओट भरणीला वगैरे सगळं चालतं. म्हणजे वर्षाचे 12 महिने. हा ट्रेंड चाललंय. वर्षाचे 12 महिने चालतं. ते आपण मगाशी बघितलं होतं ना गणपती बाप्पा मोरया. हे गजानन. हा हे गजानन श्री गणराया. खूप छान आहे. तिथे लिहिलंय बघा गणपती बाप्पा मोरया. खूप छान वाटतं ना. गेटवर पण लावू शकतो, पडद्याच्या वरती लावू शकतो, दरवाजाच्या बाहेर पण लावू शकतो. ती बघा मगाशी आपण महालक्ष्मीचं बघितलं होतं. त्यासाठी बघा एकविरा आईचं पण आहे. हा बाप्पाचं पण आहे आणि यांचं पण आहे. महालक्ष्मीचं पण आहे. जे मागचे डेकोरेशन आपल्याला करायचं असेल ते. हे झुंबर आहेत. त्याच्यामध्ये लाईट्स आहेत. लाईट्सवाले सगळे लाईट्सवाले झुंबर आहेत. खूप मस्त. मागचे ते मोर पण बघा किती रेखीव दिसतात. खूप छान ना. 550 रुपये जोडी आहे. खूप मस्त. फक्त तेवढं जरी ठेवलं ना मागे तरी पण छान दिसतं. नमस्कार. हे असं शॉप आहे की वन शॉप मध्ये एव्हरीथिंग सगळे तुम्हाला मिळणार. लहान टाचटी पासून तुम्हाला मकर आर्टी रॉ मटेरियल सगळे मिळणार. तर तुम्ही जरूर एकदा मुलाखत घ्या आमच्या शॉपची. आहे लालबाग चुडा गल्ली फेमस आहे या जुना हनुमान थिएटर. हो नक्कीच. आम्ही पण दाखवलं. खरंच म्हणजे सगळं आहे. पाटापासून अगदी बाप्पाला सर्व आहे. सगळं आहे. म्हणजे सगळं एका जागेवर. ठिकाणी की एक चीज घ्यायला हे मार्केटला घ्यायला दुसरी असं नाही. इकडे सर्व एका जागावर तुम्हाला सर्व मिळणार. हे बघा ना सगळे प्लेट्स वगैरे गमापासून सगळं रंगापासून सगळं आहे. हे बघा हे डेकोरेशन साठी घेतलेलं आहे बघा. मस्त रेडी मकर होईल. एक कलर करणार ह्याला. खूप छान ना. हा खूप जुना शॉप आहे. आता काकीने मला बाईट दिला आहे. एक शब्द 2 शब्द बोललेले आहेत. तर खूप म्हणजे माझ्या गणपतीसाठी मी खूप वेळा इथून मकर घेऊन गेली आहे. तर मी आता ब्लॉग चालू केला तर पहिली वेळ हा व्हिडिओ काढला आहे. तुम्हालाही आवडेल. खरंच या इथे व्हिजिट द्या. तुम्हाला एकाच जागेवर सगळ्या वस्तू मिळतील जशा काकी बोलल्या तशा. आणि तुम्हाला मी दाखवलेल्या पण आहेत. तर आपण बघूया. नक्की या. हा ब्लॉग मी पहिल्यांदा केला आहे. तर तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.